जर आपण मेन फॅब्रिकवर गळा कट केला आणि नंतर कॅनव्हास पेपर लावला तर जो गळा आता फिनिशिंगमध्ये दिसणार आहे तो तेवढा गळा फिनिशिंगमध्ये दिसत नाही. नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेंडिंगला असणारा टेम्पलचा गळा बनवायला शिकणार आहे. चला तर मग सुरुवातीला काय करायचं, जेवढा आपल्याला ब्लाऊजची गळा उंची पाहिजे तेवढी गळा उंची घ्यायची आणि सुरुवात आपण काय केलेलं आहे, ब्लाऊजवर 3 इंच सोडलेलं आहे. तर मधला जो बोटनेकचा गळा घ्यायचा आहे तेवढं उंची इथं घ्यायची आहे आणि वरती 1 इंच एक्स्ट्रा सोडायचा आहे. जे की आपण बंद गळा करणार आहे त्यासाठी वरती 1 इंच सोडायचा आहे आणि बाकीची जी गळा उंची आहे ती टाकून घ्यायची आहे. आणि इथं गळारुंदी बघा, प्रत्येकाची आता वेगवेगळी येणार आहे. इथं माझी 4.5 आहे गळारुंदी आणि ह्या गळारुंदीवरून गळा उंची जी आहे ती घेतलेली आहे आणि त्याचा मध्य आपण काढलेला आहे आणि मध्य काढायचा आहे आणि मध्यातून वरती परत आणखीन एकदा त्या मध्यात अर्ध्याचा मध्य घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता खालून मध्यावरती एक मोठा आकार द्यायचा आहे. ठीक आहे, खालून मध्यावरती एक मोठा आकार आणि तिथून पुढं जो मध्य राहतोय त्यामध्ये आपण 2 मध्य काढलेले आहेत. ठीक आहे, तर त्या मध्यातून एक गोलाकार शेप द्यायचा आहे आणि त्याच्यावरती टेम्पलचा आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने टेम्पलचा आकार द्यायचा. अशा पद्धतीने जर टेम्पलचा आकार दिला ना, खूप छान प्रॉपर असा सेट होतो. म्हणजे खूप इझी मेथड आहे. बघायला जरी सोपं वाटत असलं तरी ही पद्धत अशा प्रकारे जर तुम्ही वापरली तर खूप लवकर आणि इझीमध्ये हा गळा बनवला जाईल. नाहीतर खूप वेळ जातो, हा शेप देण्यातच भरपूर वेळ जातो. त्यामुळे व्यवस्थित असं पेनाने डार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून महागं पण हे उमटेल. त्यामुळं मी इथं डार्क करून घेते. हा जो शेप आहे तो आता हे बघा डार्क झालं तर उमटलेलं आहे आणि हे थोडंसं मी डार्क करून घेणार आहे. मग नंतर काय होतं, अस्तरवर जोडत असताना आपल्याला सोपं जातं. अस्तरवर जोडताना आहे असं जो शेप पेनाने आपण ड्रॉ केला त्या शेपवर टीप मारून घ्यायची. तसेच हळूहळू टीप मारून घ्यायची आणि जर हे हालत असेल ना तर इस्त्री करून घेऊ शकता किंवा पिनाने पिनअपसुद्धा करून घेऊ शकता. इस्त्री केल्याने काय होईल, ते चिटकल हलणार नाही. पण मी इथं इस्त्रीला वेळ आता मला पुरत नाही, त्यामुळं मी इथं पिनांनी सिक्युअर करून घेतलं आहे आणि जो शेप आहे त्या पद्धतीनं मी इथं स्टिच केलेला आहे. आणि हे ट्रेंडिंगला भरपूर हा जो नेक आहे ना भरपूर ट्रेंडिंगला आहे ब्राईडच्या अंगावर. तर प्रत्येक ब्राईडच्या अंगावर हाच नेक दिसतोय बघा. आणि नंतर काय करायचं आहे, जे शिल्लक कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि नंतर साईडने फोल्ड करून टीप मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीनं फोल्ड करून टीप मारून घ्यायची जेणेकरून ब्लाऊज पण फिनिशिंग दिसतो आणि ब्लाऊजचा नेकसुद्धा मध्ये दिसतो. त्यामुळं ही साईडनं असं फोल्ड करायचं अशा प्रकारे. आणि आता जे आपण ब्लाऊज स्टिच केलेला होता म्हणजे वरचा नेक त्याचा स्टिच करून घेतलेला आहे आणि खालचं बाकी आपण स्टिच करून घेतलेलं नाही, तर त्याचा मध्य काढायचा आणि त्या मध्यावर हा नेक आपला आहे ह्या नेकचा मध्य काढून पिन करून म्हणजे पिनअप करून घ्यायचं आहे किंवा टीप मारून घेऊ शकता. पण चेक करा, व्यवस्थित चेक करा मध्यावर येतं आहे की नाही, हे चेक करूनच हे करा. कारण थोडं जरी तिरकं झालं ना तरी गळा व्यवस्थित मध्ये पाठीच्या मध्यावर सेट होणार नाही, तिरका होईल आणि तिरका गळा झाला की तो व्यवस्थित वाटणार नाही. त्यामुळे ना व्यवस्थित चेक करून हळूहळू टीप मारून घ्या. म्हणजे वारंवार चेक केलं तरी चालतं आहे. जर जास्तच हालत असेल तर टीप मारून तुम्ही हे फिट करून घेऊ शकता. म्हणजे काय होईल, हे हलणार नाही. मी आता इथं पिनच लावलेली आहे. हे बघा असं हळूहळू मी स्टिच करून घेते आणि खूप छान खूप फिनिशिंगमध्ये हा गळा दिसतो. अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने आपण पेनने ड्रॉ केलेलं आहे त्यावरच एक्झॅक्ट मी टीप मारून घेते. पण लक्षात राहू द्या की मेन फॅब्रिकवर हा गळा अगोदरच कट करायचा नाही, टीप मारायच्या अगोदर मेन फॅब्रिकवर टीप मारून घ्यायची आणि नंतर कॅनव्हास पेपर मेन फॅब्रिक आपला आहे ते कट करून घ्यायचे त्या शेपमध्ये. तेवढा गळा काय होतं दिसत नाही. त्यामुळे ना आधी कॅनव्हास पेपरवर नंतर मेन फॅब्रिकवर आणि हे नंतर कट करून घ्यायचं आहे बघा. मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. जास्त असं कडवणं पण नाही घ्यायचं आहे आणि जास्त असं लांबणं पण नाही घ्यायचं आहे. मोजकंच घ्यायचं आहे कट करून आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे जेणेकरून काय होईल, पलटी मारल्यानंतर ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये सेट होईल. जिथं गोलाकार आलेला आहे तिथं कट मारून घ्यायचे आणि कट मारताना सुद्धा
लक्षात राहू द्या, नाहीतर टिपवर कट जर बसला तर अवघड काम होऊन जाईल. त्यामुळं कट मारताना सुद्धा व्यवस्थित लक्ष देऊन कट मारून घ्या आणि नंतर फोल्ड करून घ्यायचे आतल्या साईडने. आणि हे नकाने प्रेस केलं ना की व्यवस्थित गळासुद्धा सेट होतो. म्हणजे इथं इस्त्रीची सुद्धा गरज लागत नाही नकाने जर आपण प्रेस केलं तर. अशा पद्धतीनं इथं तुम्ही हात शिलाई करा किंवा टिप मारा, तुम्हाला पाहिजे ते करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.